विधान परिषदेच्या जागेसंदर्भात महायुतीत किंवा पक्षात चर्चा झालेली नाही। 50हून अधिक सहकाऱ्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केलाय। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटलांच्या वादावर सुनील तटकरे यांचं वक्तव्य। महायुती टिकवायची आहे, सर्वांना सोबत घ्यायचं आहे, कोणी चुकलं तरी त्याला सोबत घ्यायचं आहे। रवींद्र चव्हाणांविरोधात टीकेची झोड उठल्यानंतर कदम नरमले। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक केवळ एकट्या महाराष्ट्रात। एप्रिल ते जून दरम्यान 70,795 कोटींची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विटद्वारे माहिती। महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक फक्त कागदावर, सगळे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेत। फडणवीसांच्या ट्विटवरून वडेट्टीवारांची टीका। शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार असल्यानंच मोठा वाटा राहिलाच। शिंदेच मुख्यमंत्री राहावे असं माझं मत। महायुतीमधील जागा वाटपावरून शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल। आव्हाडांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सरकारची बदनामी केल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप। 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा समृद्धी महामार्गावर 8 सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन करणार। रविकांत तुपकरांचा इशारा। तुपकरांचं कर्जमुक्ती, पिकांना हमीभाव, पीक विमा इत्यादी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन। निवडणुकीसाठी धन कमी पडत असल्यानं चर्चा झाली असेल। 1.5 महिन्यात नवीन काहीतरी घडवण्यासाठी भेट असावी। गौतम अदानी आणि शिंदे फडणवीसांमधील बैठकीवर वडेट्टीवारांची टीका। मलबार हिलमधील स्थानिकांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। राजकीय भाषण, घोषणा, गाण्याचा त्रास होत असल्यानं पत्र लिहित तक्रार। 2 महिन्यातच महाराष्ट्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हद्दपार करणार। मलबार हिलमधील स्थानिकांना जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भारतीय जनता युवा मोर्चाचे वंश लखानींचा युवासेनेमध्ये प्रवेश। वंश लखानी हे भाजप युवा मोर्चाचे वायव्य मुंबई उपाध्यक्ष होते। कार्यकर्त्यांसह वंश लखानींचा युवासेनेत प्रवेश।